श्रीराम नमस्कार. गुरु दत्तात्रयांचे ह्या आपण भागामध्ये दत्तात्रयांचे गुरु पाहतोय. गुरु तत्व आपल्या प्रत्येकाच्या मनुष्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शक जो करतो किंवा ज्यातनं ज्ञान प्राप्त होतो, कुठलीही गोष्ट असो त्याला गुरु म्हणतात. असं आपण हा विषय जेव्हा सुरू केला तेव्हा सांगितलं की दत्तात्रय म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ह्याचा असत्व रज तम ह्या गुणांचा असलेला तो समूह जो ज्ञानाच्या मार्फत आपल्याला प्राप्त होतो, ते म्हणजे दत्तगुरु. त्यांचे जे गुरु आपण पाहतोय, हा आता भाग आपण जेव्हा रेकॉर्ड करताना की 5 तत्व हे त्यांनी 5 तत्वांना गुरु केले. त्याच्यानंतर चंद्र आपण पाहिला की चंद्राला त्यांनी गुरुची उपमा केली. कसं असतं की काही माणसं ही फक्त एखादा खुनी असेल आणि त्या कट्टर अट्टल जो म्हणतो ना की त्या खुनी किंवा पाकिटमार असेल, तो त्याचे जे शिष्य तयार करतो ते त्याला पाकिट मारायला शिकवतो. ती सुद्धा एक विद्या आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीने ते उपजीविकेचं साधन असतं, आपल्या दृष्टिकोनाने तो गुन्हा असतो. मग ही जी ज्ञान आहे, म्हणजे ज्या प्रकारे हा उलगडला गेलेला दत्तात्रयांनी जे 24 गुरु केलेले आहेत किंवा त्यांच्या मार्फत जे आपल्याला ज्ञान मिळणार आहे, हे चांगलं आणि वाईट अशा दोन्ही गोष्टीतनं आपल्याला मनुष्याला ते प्राप्त होतं. म्हणजे फक्त एकाच गुरु म्हटलं की चांगलं, तर तसं नाही होते की सांगाचा गाभा हा वेगळा असतो. ती जना गुरु केलं. आपण मागच्या वेळी येऊन थांबलो होतो ते सूर्यापर्यंत थांबलो होतो की सूर्याला दत्तात्रयांनी गुरु केलेलं आहे. तर सूर्यापासून आपल्याला काय मिळतं, तर फक्त आपण सूर्यापासून ऊन मिळतं, ऊर्जा मिळते एवढं म्हणून हे चालत नाहीये. तर मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्जात्मक अवस्था उत्पन्न होणं गरजेचं असतं की आपण काय करतोय. आपली जीवन जेव्हा जगत असताना जर चैतन्य अवस्था जर मनामध्ये नसेल तर मनुष्य आपलं व्यावहारिक सांसारिक कुठलीच गोष्ट सहजतेने पुढे नेऊ शकत नाही. म्हणून जे जसे सूर्याची जी गुण आहे सूर्याचा की एक प्रकारचे ऊर्जा समोरच्याला देणं, की सूर्यापासून आपण ज्या सूर्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं की सकाळी जाऊन आपण कोवळ्या उन्हामध्ये उभं राहिलं तर आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. पण 12 वाजता गेल्यानंतर ते सूर्य आपल्याला त्याच्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. म्हणजे व्यक्ती किंवा ती तत्व तेच असतं, फक्त तुम्ही ते कशा प्रकारे स्वीकारता हे एक महत्वाची गोष्ट दत्तात्रयांनी इथं सूर्याच्या बाबतीत सांगितलेली आहे. की सूर्याचा उपयोग, सूर्याचा तेज, सूर्याचे गुण म्हणजे रवीचे गुण. आपण गायत्री मंत्र म्हणताना सूर्याला आवाहन केलं जातं किंवा सूर्याला 3 वेळा अर्घ्य दिलं जातं. सूर्या उपासना का करायची, की मनुष्य जीवन जगताना उत्तम. आपण जर सुरुवातीपासून ते गुरु बघितले की पहिली मनुष्य जीवनात काय येतं, जन्म होतं म्हणजे तर देह हा पंचतत्वाचा असतो. ही 5 तत्व पहिलं दत्तगुरूंनी सांगितली की हा तुझा जन्म झालाय, ही 5 तत्व आहेत. म्हणून त्यांना 5 जणांना 5 गुरु केले. त्याच्यानंतर मन, म्हणजे जन्म झाला आणि मग मन आलंच ना. मनाशिवाय काय आहे, कारण लिहिलं जातं सगळं ते मनावर लिहिलं जातं. ही पाटी आहे, देहाची पाटी कुठे आहे तर मनावर आहे. आणि मग त्या मनाचा कारक जो आहे ते कोणाकडे तरी प्रतिनिधित्व दिले, ते चंद्राकडे दिलेलं असतं. म्हणून चंद्र हा मनाचा कारक आहे. आणि मग तो आपल्या विचारांना कमी जास्त प्रमाणामध्ये आपण जसं म्हणतो ना की आपल्याला 2 प्रकारची मनं असतात, एक बाह्य मन आणि एक अंतर्मन. एका आपण हेही असंही म्हणू शकतो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. हा प्रकार सध्या याच्यामध्ये खूप त्याच्यावरती मेडिटेशन आणि या गोष्टी चालू असतात. या सर्व गोष्टी या चंद्राशी निगडीत आहेत. म्हणजे चंद्र ज्या तऱ्हेने कलेने बदलत असतो, ज्या प्रकारे मनुष्याच्या विचारांच्या अवस्था बदलत असतात,
कसा विचार करायला पाहिजे, काय पाहिजे, जीवनामध्ये येणाऱ्या उत्तम गोष्टी. म्हणून दत्तात्रयांनी ह्या चंद्राच्या मार्फत दिलेला आहे की प्रत्येक जीवनात राहणारी गोष्ट ही तशीच राहत नाही, रोज कलेकलेनी बदलत जाते. स्वभाव असतो, लग्न झाल्यानंतर नवरा बायकोंचा स्वभाव कलेकलेनी बदलत जातो, वाढतो सुद्धा, चांगल्यातनं वाईट, वाईटीतनं चांगलं, म्हणजे ह्या कला झाल्या. आणि मग त्या कलेचं कारकत्व जे दिलं ते चंद्राकडे दिलं होतं, ते बघितलं होतं, आणि मग सूर्याकडे आपण आलो होतो. तसं सूर्याची ऊर्जा, मग ह्या ऊर्जेचं रूपांतर किंवा ऊर्जेचं आपण सूर्य तत्वाची जेव्हा उपासना करतो तर ती कशासाठी करायची हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून दत्तात्रयांनी इथं सूर्याला गुरु केलेला आहे. सूर्य म्हणजे फक्त ऊन असं नाहीये. मग ऊर्जा, अग्नी हे तुम्हाला अनेक अनंत स्वरूपात मिळतं. तुम्ही जठराग्नी पण तुमच्या देहामध्ये असतो, तो तुमच्या सूर्याशी निगडीत असतो, अग्नितत्वाशी निगडीत असतो. मग मिळालेलं अग्नितत्व हे स्थिरतेकडं कसं राहील आणि त्याचा उत्तम आपलं आयुष्य जगताना कसा त्याचा उपयोग होईल, म्हणून सूर्याचं महत्व दत्तगुरूंनी सांगितलंय की जीवनामध्ये सूर्याचं कार्य जे आहे हे सर्व ठिकाणी नुसतं प्रकाश देणं किंवा एका ठिकाणी सावली आहे आणि एका ठिकाणी ऊन आहे तर तिथं सूर्यप्रकाश नाही, तर तसं नाही. ती ऊर्जा आहे की देहामध्ये प्रत्येकाला जसं एकाच वेळेला सगळं मिळतं पण धारण शक्ती प्रत्येकाची वेगळी असते, सूर्याची, किरणांची, अग्नितत्वाची. म्हणून त्यांनी त्या सूर्याला गुरु केलं की सूर्य समजणं गरजेचं आहे की सूर्याचा उदय झाला आणि सूर्याचा अस्त झाला. मग अस्त झाला म्हणजे सूर्य नष्ट होत नाही, पृथ्वी फिरते. मग इथं दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला की सूर्य अग्नितत्वाचा उदय आणि अग्नितत्वाचा अस्त ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, थोडासा भाग समजायला गोष्टी त्याच्यामध्ये असतात, कठीण आहेत, कारण ही तत्वच तशी आहेत. तर ती जरी असली तरी तुम्हाला त्या गोष्टींच्या मार्फत तुम्हाला जायलाच पाहिजे. सूर्याची उपासना केल्याशिवाय, म्हणजे जसं घरामध्ये तुम्ही मूळ लाईट चालू केल्याशिवाय, मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज असल्याशिवाय मोबाईल चालू होत नाही, तसं तुमच्या देहामधली ऊर्जा, अग्नी हा जर नियंत्रित असेल, योग्य असेल, तर तुमचा देह उत्तम कार्य करतो. म्हणून सूर्य उपासना ही प्रत्येक मनुष्याला रोज पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. मग पहिलं काय केलं? 5 तत्व, म्हणजे देह तयार, म्हणजे 5 गुरु झाले ते, ही पंचतत्व. त्याच्यानंतर मनाचा विचार केला, मग चंद्राला केलं. मग हा देह तयार झाल्यानंतर मनुष्याला जीवन जगताना जी ऊर्जा पाहिजे, म्हणजे जो सेट आता चालू होणार आहे त्याच्यासाठी ऊर्जेचं काम हे सूर्याने केलेलं आहे. म्हणून सूर्य आवाहन, सकाळी उठल्या उठल्या आपण म्हणतो ना की सूर्याचं दर्शन घ्यावं, सूर्याला नमस्कार करावा. का करावा? तो नारायण आहे, सूर्यनारायण म्हणतो आपण. सूर्यदेव तसं सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं. मग नारायण म्हणजे कोण? विष्णू, स्थितीचा स्वामी. म्हणजे मी ज्या सूर्यनारायणाचं दर्शन घेतो की त्याला आवाहन करतो, जी लोक साधना करतात, जी आपण म्हणतो की अर्घ्य देतात, त्याच्यामध्ये ओंजळीमध्ये जर तुम्ही, आपण करत नाही पण ओंजळ जर तुम्ही केली आणि सूर्याच्या समोर सकाळी उभे राहिलात आणि ती ओंजळ त्याला आवाहन करून जर ते असं प्यायलं तर तुमचा देह उत्तम तयार होतो. म्हणून इथं दत्तगुरूंनी सूर्याच्या मार्फत तुम्हाला सांगितलं की सूर्य हा एक गुरु आहे की जो तुम्हाला अग्नी प्रदान करतो आणि त्या अग्नीचं नियंत्रण तुम्ही कसं वापरतात. जसं मगाशी म्हटलं की चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी दत्तगुरूंनी तुमच्या समोर मांडून ठेवलेल्या आहेत. तर त्यातनं आपण कसं आयुष्य जगताना घ्यायचं आहे, तर दिवसाची सुरुवात सूर्य उपासनाने करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी त्यांचा जो 7वा गुरु केला तो सूर्याला केला. सूर्यानंतर त्यांनी जसा गुरु केला, आता बघा परत हे करू, 5 तत्व आली, देह तयार झाला, मनाची स्थिरता त्यांनी निर्माण केली. चंद्राचं साह्य घ्या, म्हणून चंद्राची उपासना करा. मग चंद्राची उपासना मन स्थिर झालं, मग ते मन स्थिर झाल्यानंतर आता देहाला आपल्याला उत्तम घडवायचं आहे म्हणून सूर्य उपासना करा, म्हणून सूर्याचं आवाहन करा. ओम सूर्याय नमः, हजारो सूर्याचे मंत्र आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तशी सूर्याची तुम्ही स्वतः
स्वीकृत करणं गरजेचं आहे, ऊर्जा. आणि मग सूर्यापर्यंत देह तयार झाला की मनुष्य भौगोलिक गोष्टींकडं किंवा आर्थिक गोष्टींकडं, व्यवहाराकडे वळतो. आणि मग त्यांनी 8वा गुरु केला, त्या कपोताला केलं. कपोत म्हणजे कबूतर. मग आपण आता बघत असतो की कबूतर येतं. आता कबुतराला का गुरु केला असेल? कबुतरामध्ये असं कुठलं उत्तम आहे का काही की त्याच्यामुळे ते आपल्याला कबुतराला गुरु करायचं वाटलं? तर नाही. कबूतर हे जर तुम्ही बघितलं, हे कायम कशा ना कशाच्या तरी, म्हणजे 2 पक्षी बसले असतील तर कबूतर येतं, त्या पक्ष्यांना हाकलतं आणि तिथनं त्याचं धान्य पण घेऊन जातं, किंवा धान्याचा नाश करणं, घाण करणं. आज शास्त्रांनी प्रूव्ह केलं की जिथं कबूतर येतात तिथं रोग पण येतात. पण दत्तगुरूंनी ह्याला का गुरु केलं? तर तुमच्या समोर हे ज्ञान प्रदर्शित होण्यासाठी. कधी लक्षात घ्या, दत्तगुरूंचे गुरु हे कुठल्याही एक स्थूल स्वरूपामध्ये आपण त्याने दाखवलेले नाहीयेत. त्यांचं फक्त की स्वामी आहेत, महाराज आहेत असं नाहीये. ज्ञानाच्या स्वरूपात दत्तगुरूंचे गुरु आहेत. मग वाईट काय आहे ही ती अवस्था तुम्हाला कळणं गरजेचं आहे ना, की वाईट दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला संध्याकाळ जर माहिती हवी असेल तर सूर्याचा त्या क्षणी झाकोळणं, अस्त होणं गरजेचं आहे. म्हणून सूर्याचा जात नाही, सूर्य कुठं, पृथ्वी फिरते म्हणून होते. पण अंधारच झाला नाही तर उजेडाचं महत्व कळणार नाही, आणि उजेड झाला नाही तर अंधाराचं महत्व कळणार नाही. मग तशी वाईट गोष्ट जर झाली नाही, तुम्हाला माहीतच नसेल. आपण कडुलिंबाचं पान जिभेवरती घेऊन ते चव घेऊन बघतोय, कडू लागतं. पण ते जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला त्याचीच कळतं की हे कडू आहे. तोपर्यंत तुम्ही अज्ञानी असता. मग इथं ज्ञानाचा गुरु करून त्यांनी कबुतराला सांगितलं की ह्याच्यासारखं वागू नका. म्हणजे काय? तर दुसऱ्यांचं फुकटचं खाऊ नका, दुसऱ्यांचं नासधूस करू नका. म्हणून त्यांनी कबुतराला गुरुच्या स्वरूपात, ज्ञान गुरुच्या स्वरूपात तुमच्या समोर उभं केलं. ह्याच्यासारखं वागू नका. आपण म्हणतो ना की ह्याच्यासारखं वागायला जाऊ नको, नाहीतर गोत्यात येशील. तसं हे त्यांनी सांगितलेलं आहे. कुठेही त्याच्यामध्ये सांगितलेली नाहीये. म्हणजे हे जे 24 गुरूंमध्ये आहे, हे सूर्याच्या नंतरचे जे गुरु आहेत त्याच्यानंतर कुठेही नाहीये की त्याची उपासना करावी, त्याची मंदिरं करावी आणि काय करावं. हे सगळे ज्ञानाचा एक भाग आहे की जो आपल्या आयुष्यात कसं जगावं आणि कसं राहावं, फक्त याच्यासाठी केलेली ही उपाययोजना दत्तगुरूंच्या या 3 स्थितींनी. म्हणून कबुतराला गुरु केलं. त्याला कपोत म्हटलेलं आहे. त्या भाषा तो तिथे शब्द कपोत वापरला, म्हणजे कबूतर, की त्याच्यासारखं करू नका. कबुतराच्या पंखामध्ये अनेक प्रकारचे जंतू असतात, काय असतात. म्हणजे तुमचं मन स्वच्छ ठेवा, विचार चुकीचे करू नका की त्या जंतू स्वरूपात असतील, आणि तुम्ही दुसरीकडे जाऊन स्वतःचं अस्तित्व दाखवाल आणि दुसऱ्याचं मिटवाल. कबूतर बघा, डोळ्यासमोर आणा, तिथं बसतात, तिथं बघा. आवाज करायला लागले की आवाजच करत असतात की तो असंही होतं. असं पोपटाचं होतं का? इतर पक्ष्यांचं होतं का? तर नाही होत. पण ते कबूतर घुमायला लागलं की आपल्याला, आपण 2 मिनिटं हे करू शकतो, तिसऱ्या नंतर हाकलून देतो. पण एखादा पोपट ओरडला असेल तर पोपट तर त्या कबुतरापेक्षा जास्त याने ओरडतो. तरी आपण असं म्हणतो का की पोपट किती ओरडतोय, त्याला हाकलून दे? नाही. कारण का? तो गुण. मग कबूतर म्हणजे ज्याच्यातनं ती कंपनच तशी बाहेर पडतात, ती कंपन ओळखण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. म्हणून दत्तगुरूंनी ज्ञानाच्या स्वरूपात ह्या कबुतराला गुरु म्हणून तुमच्या समोर उभं केलंय. ह्याच्यासारखं वागू नका. म्हणून मग त्यांनी कबुतराला तिथं गुरु केलं. त्याच्यानंतर त्यांनी गुरु केलं ते अजगराला केलं. मग अजगराला का केलं? मग आपण जसं म्हणतो ना की प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये एक मागच्या जन्मीचा कुठली योनी होती ते लिहिलेलं असतं. सर्प योनी आहे, वानराची योनी आहे, अजून सिंहच्या योनी आहे, अजून याच्या. तर ती व्यक्ती काही तेवढेच नसतात. जगामध्ये एवढे करोडो लाखो प्राणी, कीटक, किडे आहेत. फक्त एवढं 7-8 आपल्या पत्रिकेमध्ये कसे येतात? त्याचा अर्थ असा की त्या वर्गातले ते प्राणी, कीटक, किडे जे असतात ना, त्या वर्गातले. म्हणजे सर्प म्हणलं तर सर्प जातीतले जेवढे असतात ना, त्या जातीतला एक जन्म म्हणून त्याच्यात तिथं सर्प दिलेला, वर्ग दिलेला असतो.
तर तसं इथं अजगराला सांगायचं, अजगराचा अभ्यास करून जर तुम्ही त्याच्यात केलं, समोर अजगर आणलात, तर अजगराला एक प्रकारचं तुम्हाला म्हटलेलं आहे ना की तो पेशन्सनी, म्हणजे संयमाचं काम अजगर करत असतो. सापासारखं नागासारखं पटकन तो त्याची हालचाल त्याच्यामध्ये नसते, संथ हालचाल असते. मग हा संथपणा, हा स्थिरपणा, परत रिव्हिजन करतो, कारण हे कसे आहेत ना लागलेले आहेत. 5 तत्व आले, देह तयार झाला, चंद्र आला, तुमचा विचारांचं कारकत्व स्थिर केलं, ऊर्जा मिळाली. ऊर्जा मिळाल्यानंतर तुम्हाला आयुष्य कसं जगायचं हे कळलं. पण तुमच्या मनामध्ये जसं म्हणतो ना की मनुष्याला वाईट गोष्ट शिकवायला लागत नाही, सिगरेट ओढायला शिकवायला लागत नाही, सिगरेट ओढतो मनुष्य, अगदी सहज ओढतो. पण शंख फुंकाला जर सांगितलं ना तर त्याला शिकवायला क्लास लागतो. उदाहरण कदाचित चुकीचं असेल पण एक आहे. मग सूर्याची उपासना करून तुम्ही देह जेव्हा तयार करता तेव्हा तुम्हाला इतर गोष्टींमध्ये तुमची विचारधारा उत्तम ठेवा. त्या कबुतरासारखी ठेवू नका विनाशकाली, नाहीतर लोक तुम्हाला हाकलतील. हे जीवनात घ्यायच्या गोष्टी आहेत. कबुतरासारखं वागलात, दुसरीकडे जाऊन जर नुसतं कान भरणं म्हणजे ते कबुतराचं गुटरगो आहे, की दुसऱ्याचं कान भरणं हा चांगला आहे हा वाईट आहे. ज्ञानाच्या अनुषंगाने आहे. मग ते करत बसलात तर नुसतीच फडफड, बाकी काहीच नाही, आणि घाण. मग तसं आयुष्य जगाचं नाहीये. मग हे जगू नये म्हणून दत्तात्रयांनी काय सांगितलंय? स्थिरता, देहामध्ये स्थिरता हवी. मग ती कशी हवी? तर ती अजगरासारखी हवी. अख्खा अजगर प्राणी गिळतो, पूर्णच्या पूर्ण प्राणी गिळतो, पण असं कुठं बघितलं की ह्याच्या मागं लागलाय आणि तो गिळलाय? नाही. जेव्हा मनुष्याचा विचार त्या अजगरासारखा, अजगराचा गुण आहे स्थिरता, म्हणून अजगर नाव घेतलंय, त्याच्या समोर येतं तेव्हा तो त्याला ते गिळंकृत करतो. म्हणजे मनुष्याच्या विचारांमध्ये स्थिरता हवी. ती जेव्हा स्थिरता येते तेव्हा आपण काय साध्य करतोय हे साध्य करणारी गोष्ट ही तुमच्या समोर येते, आणि मग तेव्हा तुम्ही ती गिळंकृत करा. त्याच्या पाठीमागं लागू नका. म्हणजे स्थिरता हवी. म्हणून स्थिर असणं जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. वैचारिक जर स्थिरता नसेल तर उपयोग नाहीये. आणि मग जिथं स्थिरता आहे तिथं ताकद आहे. अजगराची ताकद बघा. एकदा तुम्ही त्यांनी जो वेढा घातला की ते जनावर मरतच. पण इथं काय सांगायचं आहे की मनाची स्थिरता एवढी करा, आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एकरूप होणार आहात की त्याच्यात तुम्ही ती आवडणार आहात ती गिळंकृत करा. म्हणजे ती तुम्ही स्वीकारा, ती प्राप्त करा. एखादं ज्ञान जर करण्यासाठी तुम्ही बुद्धी जर स्थिर केलीत ना तर त्या ज्ञानाला तुम्ही गिळा, म्हणजे ते आत्मसात करा. आत्मसात केल्यानंतर तुम्ही काही हालचाल करतो का अजगर? पचण्यासाठी नाही, पडून राहतो. म्हणजे ती ज्ञान तुम्ही एखादी मंत्र तुम्ही शिकत असाल, एखादा स्वाध्याय शिकत असाल, तर तुम्ही ते ग्रहण करा, त्या अजगरासारखं गिळंकृत करा आणि स्थिर व्हा, म्हणजे ते पचणार आहे. आणि मग नको ते विष्टे मार्गात बाहेर पडणार आहे. हा झाला स्थिरतेचा गुण झाला. म्हणून अजगराला दत्तगुरूंनी तिथं गुरुची उपमा दिली की ज्ञानात कसा उपयोग करून घेतलाय, की स्थिरता आहे. पाहिजे ते समोर येतं, तो गिळंकृत करतो. त्याच्यासाठी तो गडबड करत नाही, हे मला मिळालं नाही, ते मला मिळालं नाही, म्हणून अस्वस्थ होत नाही. म्हणून स्वस्थ हा अजगराचा गुण आहे. म्हणजे याच्यात विरुद्ध आपण जर म्हटलं की मुंगूस कसं आहे बघा, इकडं तिकडं फिरताना दिसतं, किंवा उंदीर बघा इकडं तिकडं फिरताना दिसतो, कधी स्थिर नसतो. ती अस्थिरता झाली. पण इथं याची स्थिरता झाली. म्हणून स्थिरता हा गुण दाखवण्यासाठी त्यांनी अजगराला आपल्याला गुरु म्हणून सांगितलंय की तुम्ही विचार करतो ना की मी कसं वागलं पाहिजे, मी ह्याला फॉलो, आपण म्हणतो ना की मी श्री रविशंकरांना फॉलो करीन, मी अजून अध्यात्मक गुरु आहेत त्यांना फॉलो करीन. मग हे का फॉलो करतो की आपण त्यांच्या मागं का जातो? तर त्यांचं गुण वैशिष्ट्य असतं. स्थानाच्या ठिकाणी आपण पोचतो. का पोचतो?
त्या स्थानाचं वैशिष्ट्य असतं. शांतता ही स्मशानात पण असते, पण पावित्र्य नसतं. स्मशान शांतता म्हणतो ना, मग मंदिरात पावित्र्य असतं. म्हणजे बघा, दोन्ही ठिकाणी शांतता आहेत, पण दोन्हीच्या शांतते ठिकाणी फरक आहे. एकामध्ये भयांता आहे आणि एका याच्यामध्ये परमानंद आहे. मग तुम्ही असं म्हणत नाही की शांतता म्हणजे शरीरालाच, असं नाही. दोन्ही गुण मनुष्याच्या देहात आहेत. मग ते आपण कुठला स्वीकारायचा ना, ते आपल्याला कळलं पाहिजे. मग ते स्वीकारताना स्थिरता ही मी जर प्राप्त केली तर भगवंत माझ्या समोर गोष्ट मला जी पाहिजे ना ती आणून ठेवणार आहे, ही खात्री आपल्याला पाहिजे. जशी ती त्या अजगराला खात्री असते. अगदी तो महिना तसा बसून राहतो, असं म्हणत नाही आज मला खायला मिळालं नाही तर मी हे करतो. खाणं हे फक्त, कारण बाकी व्यावहारिक दृष्ट्या अजगर काहीच करू शकणार नाही. पण जेव्हा समोर येतं तेव्हा तो ते ग्रहण करतो. म्हणून जेव्हा मनुष्याचा देह हा स्थिर असतो, विचार स्थिर असतात, तेव्हा ज्ञान आपोआप समोर येतं. आणि मग ते समोर ज्ञान आलं की ते गिळंकृत करायची, ते स्वीकाराची ताकद तुमच्यात आपोआप उत्पन्न होते. म्हणून दत्तात्रयांनी ज्ञान रूपामध्ये अजगराला तुमचा गुरु सांगितलेला आहे. पण मग जेव्हा तुम्ही स्थिरता येते तेव्हा दत्तगुरूंनी विचार केला, तुम्ही अस्थिर कसे होऊ शकता. आपण म्हणतो ना की मनुष्य बाबा एवढा चांगला आहे पण अस्थिर कसा काय झाला. मग त्यांनी पुढे जाऊन हत्तीला त्यांचा गुरु केला. कुठेतरी अडकला, षडरिपू आहे. मनुष्य आला म्हटल्यानंतर 6 रिपूंचा बरोबर तो जन्मता घेऊनच आलेला आहे. आणि मग हत्ती म्हणजे तुमचं बल आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हत्ती हा जसा बलाचा तसा बुद्धीचा सुद्धा कारक आहे. उत्तम बुद्धी असलेला, देह उत्तम, बुद्धी उत्तम, खाणं उत्तम, पण जर का पिसळला तर सगळं उद्ध्वस्त करणारा. मग मनुष्य जर उत्तम बुद्धीचा असेल, उत्तम बळाचा असेल, बळ हे फक्त शारीरिक नसतं तर बल हे देहात असतं. मग उत्तम गोष्टीतनं जर असेल तर तो व्यक्ती कुठं ना कुठं तरी अडकू शकतो. जसा हत्ती अडकतो तो म्हणजे वासनेमध्ये. मग हा हत्तीचा गुण आहे की तो वासनेत अडकतो, पण तो एकटा अडकत नाही. त्याला प्रलोभन कोणी टाकलं जातं. हत्तीला जर पकडायचं असेल, म्हणजे ह्या गोष्टींना जर तुम्हाला डांबून ठेवायचं असेल, हत्ती जर एखादा उधळले, आपण बघतो टीव्हीवर दाखवतो तिकडं की ते झुंडच्या झुंड हत्तीचे येतात, पण त्याला जर पकडायचं असेल तर सहजासहजी येत नाही. म्हणजे जो बुद्धिवान आहे, जो बलवान आहे आणि जो कामातूर होतो, ही अवस्था त्याची जेव्हा जागृत होते ना, तो तेव्हा स्वतःचा नाश करून घेतो. म्हणून त्याला ती ज्येष्ठ हत्तींच्या समोर उभी करतात आणि समोर खड्डा करून ठेवतात आणि त्याच्या बाजूला ते हत्तीन करतात. त्यावेळी तो शक्तिशील हत्ती, त्याच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होती की माझ्यासारखा बुद्धिवान आणि कोण नाही, आणि तो कामातूर होऊन त्या हत्तीला भेटायला जातो आणि त्या खड्ड्यात पडतो आणि स्वतःचं नुकसान करून देतो. हा गुण झाला. पण मग दत्तात्रयांनी काय सांगितलेलं आहे की मनुष्य हा उत्तम बुद्धीचा असो, उत्तम बलाचा असो, पण तो खड्ड्यात कशामुळे पडतो, तो वासनेमुळे पडतो, जसा हत्ती पडतो. म्हणून त्यांनी हत्तीला ज्ञानगुरूच्या स्वरूपात आपल्याला समाजासमोर उभं केलंय की सगळं उत्तम आहे, शांत, पण जर हा गुण तुमच्या देहामध्ये असेल तर तुम्ही खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही तसं करू नका. काय करायचं नाही हे सांगितलेलं आहे पुढं. म्हणून मग हत्तीचं त्यांनी गुरुतत्वाच्या अनुषंगाने उदाहरण दिलंय. पण मग जसा हत्तीचा लढतवाचा दत्तगुरु इथं उदाहरण देतात, तसंच त्यांनी बरोबर विरुद्ध उदाहरण पुढच्या गुरुचं दिलंय, ते म्हणजे पतंगाचं, फुलपाखरू. काय वजन असतं? काही नाही. मग हत्तीला जसा वासनेचा मोह होतो आणि तो खड्ड्यात पडतो, तसं त्या पतंगाला त्या अग्निज्योतीचा मोह होतो. अग्निसमोर पेटलेला आहे, दिसतंय त्याच्यात, पण त्याची इतकी बुद्धी भ्रष्ट होते
की समोर प्रज्वलित असलेल्या अग्नीमध्ये तो त्याला वाटतं मी हे गिळून टाकीन, मी काहीतरी घेईन, काहीतरी खाईन, ती स्वीकृत करीन आणि स्वतः जळून खाक होतो पतंग. मग हे फक्त सरळ बोलणं झालं. मग दत्तगुरूंना ज्ञानाच्या स्वरूपात काय सांगायचं आहे की जो अग्नी आपल्या देहाला जाळतो म्हणजे चुकीचा अग्नी झाला, म्हणजे विचार चुकीचे झाले. पण मनुष्य तिथं स्वतःहून जातो, म्हणजे व्यसनांमध्ये सुद्धा स्वतःहून जातो. अग्नीच येते, ज्याच्यातनं ऊर्जा मिळते, ती प्रत्येक गोष्टी अग्नी स्वरूप असते. तिथं जाऊन स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणजे वासनेमध्ये गेला तर तू खड्ड्यात गेलास, तुझी ताकद होती, पण तुझी ताकद नसताना सुद्धा तुला मोह पाशात तू अडकू शकतोस आणि तू स्वतःचा आत्महत्या तुझी होते, म्हणजे तू स्वतःचं शरीर जाळून घेतोस तरी तुझा मोह सुटत नाही. म्हणजे क्षुल्लक गोष्ट असली सुद्धा मनुष्य त्या मोहात अडकतो आणि स्वतःचा देह नष्ट करून घेतो. म्हणून त्या पतंगाचं उदाहरण ज्ञानाच्या स्वरूपात दत्तगुरूंनी सांगितलेलं की पतंगासारखं अशात असू नये. मग इथं जर तुम्ही जर विचार न करता स्वतःचं नुकसान करत असाल तर मग त्यांनी नंतर सांगितलेलं आहे की बाबा ह्या गोष्टी तुम्ही समाजात मध्ये वावरताना स्वीकारताय, मग त्यांनी तुम्हाला समुद्रापर्यंत नेलं आणि समुद्राप्रमाणे जगायला शिका. म्हणजे जर तुम्हाला वासनेवरती विजय मिळवायचा असेल तर हत्ती बघा, बुद्धी असून स्वतःचा घात होणारा, तसं वागू नका. बुद्धिवान माणसाला नेहमी वाटत असतं की मी खूप बुद्धिवान आहे, माझ्यासारखा हुशार कोणीच नाही, पण तसं नसतं. म्हणून तसं वागू नका, हे हत्तीकडनं शिकलं पाहिजे. कारण त्यांना साखळदंडाने बांधून ठेवलं जातं आणि त्याला हलता येत नाही. मग पुढं तुम्ही पतंगासारखं जसं सांगितलं तसं मग पुढं त्यांनी सांगितलं की समुद्रासारखं तुम्ही जगायला शिकलं पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये समोरचा मनुष्य हा तुमच्यावर दोषारोप हा करतच राहणार. एक लहान मूल असतं, ते लहान मूल एक समुद्रकाठी जातं आणि त्याच्यामध्ये एक आपला स्वतःचा आपण वाळूमध्ये किल्ला करतो ना, तसा तो किल्ला करतो. आणि तो किल्ला त्यांनी केला की समुद्राची लाट येते आणि तो किल्ला तो उद्ध्वस्त करतो. तो मुलगा रडायला लागतो आणि तो म्हणतो समुद्र वाईट आहे. तो म्हणतो काय झालं, समुद्र वाईट आहे की त्यांनी येऊन माझं घर उद्ध्वस्त केलं. मग एक बाई येते, तिचा मुलगा पोहायला जातो त्या समुद्रातच, बुडून मरतो. आणि तो बुडून मेल्यानंतर ती बाई त्या समुद्राच्या नावाने तिथे शंका फोडायला लागते, कसला हा, ह्याला कशाला देव म्हणायचा, माझ्या मुलाला ह्यांनी मारलं, ह्यांनी माझ्या मुलाला गिळलं आणि हा पापी आहे. आणि त्याच वेळी तिथनं एक कोळी बाहेर येत असतो, तो म्हणतो आज मला खूप मासे मिळाले, या समुद्राचा मी खूप ऋणी आहे, यांनी मला भरपूर दिलं. त्याच्याबरोबरच अजून एक माणूस असतो, त्याला मोती मिळतो, तो म्हणतो मला वा, मला दागिना मिळाला. म्हणजे 3 कृती वेगवेगळ्या एका समुद्राकडनं झालेल्या गोष्टी आपण जसं बघतो तसं आपल्याला जग दिसतं. मग दत्तगुरूंनी समुद्राचं सांगितलं, समुद्र त्याला काही करतो का? समुद्र आपली गती, आपल्या क्रिया ह्या बदलतो का? तर नाही. आपण तिथं जातो. समुद्राचं काम आहे की जिथे लिहिलं असतं की ओटी असताना आत जाऊ नये, त्याचा गुण त्या क्षणी त्या समुद्राचा गुणधर्मच असतो की ओटी असताना आत जाऊ नये, तरी मनुष्य जातो आणि बुडतो. याचा अर्थ तुम्ही रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये जर तिथे लिहिलं असेल की इथं नुकसान आहे, तिथं तू जाऊ नकोस, तरी मनुष्य स्वतःच्या पायाने जातो आणि स्वतःचं आयुष्य नुकसान करून वाईट करून घेतो. परत स्वतः ठेवतो का जवळ? नाही. म्हणजे कुठं ना कुठेतरी लिहिलेलं जरी असलं की पोहायला जाऊ नका, अमुक ठिकाणी जाऊ नका, तरी तिथं उपद्व्याप करत स्वतःचा जीव गमवाचा शेवटी परत हातामध्ये येतं. कारण निसर्गाचं गुण आहे की ते सुद्धा तो जवळ ठेवत नाही. म्हणून इथं समुद्राचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही समुद्रात किती घाण टाका, तो लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत बाहेर टाकतो. ती जेवढं तुम्ही घाण टाकाल तेवढी बाहेर.
आत समुद्रात बुडलेला मनुष्य कधी आत खाली जात नाही, तो परत समुद्र त्याला बाहेर फेकून देतो. मग या किनाऱ्यावर निघेल, त्या किनाऱ्यावर निघेल, पण बाहेर फेकतो. त्याचा अर्थ असा की आपण ज्या गोष्टी कोणत्या आत घ्यायच्या आहेत आणि कोणत्या बाहेर फेकायच्या आहेत हे त्या समुद्राकडनं शिकणं गरजेचं आहे. दोष देणं खूप सोपं आहे. परिस्थितीला दोष देऊ नका, समुद्राला दोष देऊ नका. तो चांगलंही देतो आणि तुम्ही नियम मोडलात तर तुम्हाला शिक्षाही करतो, म्हणजे बुडवतो पण तुम्ही मर्यादा सोडली तर तो त्याची मर्यादा सोडतो का? तर नाही सोडत. समुद्र मर्यादा सोडत नाही, आणि समुद्राने मर्यादा सोडली तर तो विध्वंस केल्याशिवाय राहत नाही. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सुनामी येते ते. म्हणून मग दत्तगुरूंनी समुद्राला मुद्दामून मध्ये घेतलं की समुद्राकडनं शिका की नियंत्रित कसं राहावं. जिथं समुद्र किनारा असतो त्याच्या बाहेर त्या लाटा येत नाही, तिथपर्यंतच येतात, परत आत जातात. काय घ्यावं आणि काय द्यावं हे त्याच्याकडनं शिकावं. तो देतच असतो, पण आपण चुकीचं घेत असतो. म्हणून समुद्र हा सुद्धा ज्ञानाचा तुम्हाला आहे. आपण मनामध्ये निगेटिव्हिटी झाली, शरीरात निगेटिव्हिटी झाली, नुसते तुम्ही समुद्रात जाऊन उभे राहिलात तरी तुमचं सगळे दोषाचं निवारण होतं. आपण कधी याचा विचार करत नाही. ही नैसर्गिकरित्या केलेली कृती आहे. सूर्याला जर समुद्रात जाऊन तुम्ही अर्घ्य दिलं तर तुमच्या देहामध्ये जे काही दोष असतात ते त्या क्षणामध्ये नष्ट होतात. म्हणून समुद्रात जाऊन कायम सूर्याला अर्घ्य द्यावं. काही ठिकाणी मोजकं अगदी सूर्याचा उदय समुद्रातनं होताना दिसतो, अन्यथा सूर्याचा अस्त बघायलाच मनुष्य समुद्र किनाऱ्यावर जातो. म्हणजे दत्तगुरूंनी इथं सांगितलंय की दुसऱ्याच्या जीवनामध्ये वाईट काय घडतं हे बघायला मनुष्य, तुम्ही म्हणाल काय कशाला कळलं, हेच होत नाही, गणित जमतच नाही. सूर्याचा अस्त काय आणि माणसाचं वाईट काय कुठंच संबंध नाही. अस्त बघायला जातो आपण कायम. किती सुंदर आहे सूर्यास्त, पण सूर्याचा उदय बघायला कोणी जात नाही. तो सकाळी उदय बघणं गरजेचं असतं, अस्त बघणं गरजेचं नसतं. तुम्ही काय चांगलं घेताय ना हे घेणं गरजेचं असतं. सूर्य काय सांगतोय, अस्ताला येऊ नका. पण आपण सूर्याचा अस्त बघण्यासाठीच जातो. माथेरानला गेलं, महाबळेश्वरला गेलं तर सनसेट पॉइंट बघायला जातो, सनराईज पॉइंट बघायला थोडेच जण जातात. म्हणून हा मनुष्याचा स्वभाव आहे. दत्तगुरूंनी हा मनुष्याच्या स्वभावाच्या अनुसार, उत्पत्ती स्थिती लय याच्या अनुसरून हे गुरु झालेले आहेत. म्हणून समुद्र हा कायम जे देणं घेणं करतो, जे देत असतो त्याचा मनुष्याने विचार करणं, म्हणजे मनुष्याचं जीवन हे समुद्र सागरासारखं विशाल असणं गरजेचं आहे. काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे मनुष्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून इथं समुद्राला त्यांनी गुरु केलं. पण मग हे जर कळून सुद्धा जर परमेश्वर प्राप्ती होत नसेल आणि विषयात मनुष्य अडकून राहत असेल आणि त्या विषयामधनं शरीर भोगाच्यात अडकून राहत असेल, मग त्यांनी पुढची गुरु वेश्या केली. वेश्येला सांगितलेलं ती रात्रभर गिरायकाची वाट बघत असते, आत्ता येईल मग येईल मग येईल, पण ती वेश्या येत नाही. आणि मग तिला इतकी ती ओढ असते तिला की मला गिरायक येईल, माझं शरीर त्याचं शरीराचं मर्दन करेल आणि मला पैसे मिळतील. आणि शेवटी ती इतकी विरक्त अवस्थेत पोचते की तिला परमेश्वर प्राप्ती होते. हे वेश्येचं उदाहरण आहे. तुम्हाला का सांगितलं की कुठल्याच गोष्टीत अशा अडकू नका की तुम्हाला जीवनाची विरक्ती येईल आणि मग परमेश्वर तुम्हाला भेटावा. म्हणून सांगितलं. उदाहरण का देतात, का दिलेलं आहे की तिची देह विक्री ही तिची रोजची भूकच आहे. पण रोज हे करणारी, देह विकणारी व्यक्ती एक दिवस जर व्यवसाय झाला नाही तर विरक्ती येऊन परमेश्वराला स्वाधीन होते. मग इथं दत्तात्रय काय सांगतायत
मनुष्याच्या जीवनाच्या वैचारिक अवस्थे पातळीमध्ये तुम्ही जर इतक्या खाली जरी असाल तरी मनामध्ये कणवर जरी विरक्ती आली तर पुढचं पाऊल हे भगवंताचं आहे की तुम्ही त्याला प्राप्त होणार आहात. आपण म्हणतो ना की मी एवढा अडकलेलो आहे, आता मला भगवंताच्या इथं मला जाताच येत नाही, मी कसा जाऊ. लोकांना प्रश्न असतात, मी काय केलं की मला अमुक प्राप्त होईल, मला परमेश्वर प्राप्त होईल, मला महाराज भेटतील कधी, स्वामी कधी भेटतील, गुरु कधी भेटतील. त्याचं न भेटायचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामधल्या गोष्टींमध्ये इतके अडकलेले आहात की त्या परमेश्वरासाठी तुमचं मन जे विरक्त व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणून इथं उदाहरण देताना दत्तगुरूंनी ज्ञानाच्या गुरुमार्फत त्या वेश्येचं दिलेलं. आपण म्हणतो ना एखादं उदाहरण असं द्यायचं की त्याच्यानंतर दुसरं उदाहरण द्यायची गरजच नाही, म्हणून तिचं उदाहरण दिलेलं आहे की रोज देह विक्री करणारी म्हणजे वासनागंध मनुष्य झाल्यानंतर एक दिवस जर त्याला ती वासना तृप्ती मिळाली नाही तर त्यांनी बेभान होता कामा नये. तीच वेळ आहे तुझी विरक्तीची. म्हणजे मनुष्यांनी स्वतःच्या मनावरती शरीरावर कुठं नियंत्रण आणायचं ना याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून त्या वेश्येचं उदाहरण दिलेलं आहे. आणि पुढं त्यांनी हे केल्यानंतर मनुष्य तरी वासनेत अडकतो आणि बरोबर त्याला जीवनामध्ये कोणतरी असं प्रलोभन देतं, ते म्हणजे एखाद्या माशाच्या तोंडासमोर आलेलं भक्ष्य लावलेला गळ लोखंडाचा. म्हणून मत्स्य पुढचा गुरु त्यांनी केला आहे, माशाला गुरु केलाय. की माशाला इतर सगळं खाणं असतं पण तो भुलतो कशाला, तर त्या लोखंडाची जी आकडी असते त्याला लावलेल्या त्या पदार्थाला तो भुलतो. मग ही प्रलोभनं मनुष्याच्या जीवनामध्ये क्षणोक्षणी आकड्या लावून ठेवलेल्या आहेत आणि त्या प्रलोभनाला मनुष्य अडकतो आणि स्वतःचा जीव गमवतो. म्हणून मत्स्य म्हणून माशाचं भगवंतांनी दत्तात्रयांनी ज्ञान रूपामध्ये गुरु म्हणून तुमच्या समोर उभं केलेलं आहे की जीवनामध्ये अडकू नका. सापळा काय रचलाय हे आपल्याला बुद्धीनी लक्षात यायला पाहिजे. मला जी सहज गोष्ट प्राप्त होतीये, समज गोष्ट तिथे अडकवलेली आहे, यांनी माझा जीव तरी जाणार नाही ना, हे प्रलोभन तर नाही ना. इतकी तुमची बुद्धी उत्तम असणं, स्थिरता उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणून माशाचं उदाहरण दिलेलं आहे की बघा पाण्यात असतो, किती हजारो त्याच्यामध्ये आजूबाजूला खाद्य असतं, सगळं असतं, पण त्याला प्रलोभन तिथं पडतं की त्याला अडकवलेलं आहे ना तेच मी खाणार. म्हणून मनुष्य प्रलोभनाला बळी पडतो. म्हणून ते पडू नये आणि त्याच्यामध्ये मनुष्याचा अंत होऊ शकतो हे त्यांनी माशाच्या स्वरूपात दाखवलेलं आहे की मासा कसा आहे. पण नंतर त्यांनी सांगितलं की मधुमाशीसारखा तुम्ही गुरु, मधुमाशीला गुरु केलेला आहे की संचय सगळा करते पण स्वतःला उपयोग काहीच नसतो, उपयोग दुसरा करून घेतो. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की माशी जमा जसं करतं तसं मनुष्य द्रव्य एकत्र इतका करत असतो, स्वतःची ही इस्टेट घे. तर बघा जी माणसं इस्टेटच्या पाठीमागे जातात ना, एक गाडी झाली दुसरी गाडी, एक इस्टेट झाली दुसरी जागा, अमुक झालं तमुक झालं. मग तुम्ही जिथं राजकारणी बघा, हे बघा, त्यांचं कुठंच नसतं. पण आमचं ह्या गावाला ह्या शहरात घर आहे, तिकडं आहे, तिकडं आहे. म्हणजे हा सगळा आता मध गोळा करण्यासारखा आहे, उपयोग कुठंच नाही. स्वतःला उपयोग कुठंच नाही, त्याचा उपयोग हे दुसरे घेत असतात. ज्यांच्या ह्या गावात घर आहे, एका श्रीमंताचं राहतो दिल्लीत, घर आहे मुंबईत, तिचं त्याचे नोकर त्याचा उपभोग घेत असतात. मग तसं मधुमशीचं त्यांनी उदाहरण दिलंय की मध साठवून ठेवते, मोह साठवून ठेवते, पण स्वतःला त्याचा उपयोगच घेता येत नाही, इतका जमा करून ठेवते, पण तिचा स्वतःला मधुमाशीला काही उपयोग नाही. त्याचा उपयोग दुसरे करतात, जो आपण मध खातो. म्हणून एवढं द्रव्य साठवू नका, एवढी कुठल्याही गोष्टींची घरामध्ये तिजोरीमध्ये साठवणूक करू नका की ज्याचा भोग दुसरी लोक घेतील. तुमचं साठवून तुम्हालाच जर त्याचा लाभ घेता येत नसेल तर ती गोष्ट साठवणं निरर्थक आहे हे माशीकडनं कळतं. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यातच तिचा जीव जातो. कारण जेव्हा ते पोळं काढायला खालनं अग्नी लावला जातो तर त्या सगळ्या साठवलेल्या त्या पोळ्यावरती ती माशी बसलेली असते. म्हणजे तो मनुष्य जेव्हा धन साठवतो त्या धनावरती त्याचं मन अडकून बसतं आणि कुठंतरी अशी घटना घडते
की ते धन तिथंच राहतं, ते दुसऱ्याच्या पदरी पडतं. पण ती माशी जशी मृत्युमुखी पडते तसं मनुष्य पण आपला जीव गमावून बसतो, की पैशासाठी जीव त्यांनी स्वतःचा घालवला. म्हणून माशीसारखं करावं. जळून खाक झाली माशी, मरून पडली. आणि जे जन्मभर तिने जे साठवलेलं असतं हे दुसऱ्याने लुटून नेलं. म्हणून दत्तगुरूंनी ज्ञानाच्या मार्फत सांगितलं की जेवढी गरज असेल तेवढंच साठवा, जास्त कुठल्याच गोष्टीची साठवणूक करू नका. पुढचा गुरु त्यांनी केला, लहान मुलाला केला. निरागसता हवी देहामध्ये. लहान मुलाचं बघा, लहान मुलाला चांगलं वाईट काहीच माहित नसतं. लहान एक छोटस मूल तुमच्या घरात जर खेळणारं रांगणारं आलं आणि त्याला तुम्ही जर 1-2 तोळ्याचा हातामध्ये काही जरा कड दिलं आणि एका बाजूला हातामध्ये एक जंबो दिलात 1 रुपयाचा, तर तो मुलगा जंबो चाकतो. कारण त्याला त्याच्या देहामध्ये, वैचारिकतेमध्ये धनाची किंमत नसतेच, ती नंतर आपण लिहितो. म्हणजे भगवंतांनी, दत्तगुरूंनी इथं असं सांगितलेलं आहे, ज्ञानाच्या रूपात असं सांगितलेलं आहे की तुमचं जीवन लहान मुलांसारखं ठेवा. समोर आहे ना त्याच्यात समाधान माना. चुकीचं तुमच्या मनावरती जे लिहितायत त्यांनी तुम्ही बदलणार आहात, तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. लहान जन्मताच मूल वाईट नसतं. जस जसं मोठं होत जातं, जस जसं शिकवतो, आई वडील शिकवतात त्या मुलाला, अमुक वागू नको, तमुक वागू नको, हा वाईट आहे, तो वाईट आहे, इथं बुवा आहे, इथं असं आहे. लहान मुलापासनं आपण लहान मुलांना घास भरवताना भीती घालतो, पटकन खा नाही तर तिथनं बागल बुवा येईल. आणि ही भीती नंतर त्या मुलाला मरेपर्यंत, तो मोठा म्हातारा होऊनपर्यंत मनात कायम असते की मी जर खाल्लं नाही तर इथनं कोणतरी येणार आहे. म्हणजे तुम्ही ते बी तिथं रुजवता. भगवंतांनी जर कोरी पाटी दिलेली आहे, ती कोरी पाटी मुलासारखे मी स्वच्छ मनाचा आहे हे जेव्हा तुम्ही स्वीकाराल आणि त्याच्यावर उत्तम लिखाण, उत्तम लिहिणारा म्हणजे उत्तम गुरु तुम्ही निवडा, म्हणजे तेव्हा तुम्ही त्याच्याकडे तुमच्या देहावरती, मनाच्या कोपऱ्यावरती उत्तम तो संस्कार करेल. म्हणून लहान मुलाकडे बघून निरागसतेपणे जगणं शिकलं पाहिजे. ओरडणं काय त्या मुलाला कळत नाही, चूक काय त्या मुलाला कळत नाही. तुम्ही एखाद्या जर आपल्या हातातनं काहीतरी पडतं की ते तोंडात घालायचं नसतं तरी ते मूल तोंडात घालतं, कारण त्याला ते आकलनता नसते. इतकं अजाण व्हा, इतकं स्वच्छ करा. म्हणून त्यांनी बालकाला केलं की बालकासारखं राहा. त्याला तेवढी बुद्धी नसते, कारण का तर षडरिपूंचा कुठलाच वास त्या लहान मुलामध्ये नसतो. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार त्या मुलामध्ये नसतात. हे नसणं म्हणजे लहान मुलं आहे. मग लहान मूल कडं बघा, म्हणजे ज्ञानाच्या मार्गाच्या दृष्टिकोनातनं, गुरुच्या मार्गातनं षडरिपूंना तुम्ही टाळा. म्हणजे तुमची जी अवस्था तयार होणार आहे ती त्या लहान मुलासारखी होणार आहे, तुमची पाटी कोरी होणार आहे. म्हणून मग त्या लहान मुलाला त्यांनी गुरु केलेला आहे. मग पुढचा गुरु त्यांनी केलेला आहे ते कंकणाला केलेलं आहे. म्हणजे हातात माझ्या बांगड्या असतात. आपण कधी लग्नामध्ये आपण म्हणतो ना हिरवा चुडा भरलाय, अगदी कॉमन आहे. कशासाठी? सौभाग्याचं लेणं हिरवा चुडा भरलाय. पण नुसता एवढा नाही, त्याचा शास्त्रीय अर्थ असा त्याच्यामध्ये आहे की स्थिरता ठेवा, शांतता ठेवा. कारण तुम्ही जर त्या जी माता भगिनीचं लग्न होणार आहे तिच्या हातात ज्या 2 बांगड्या जातात त्या जर वाजल्या तर त्यातली एक तुटणार आहे. किती निसर्ग नियम सुंदर दिलाय बघा. दत्तगुरूंनी कंकणाला गुरु एवढ्यासाठी केलं की तुमच्या बरोबर जे आहे, तुम्हाला ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे त्याच्याबरोबर जर तुम्ही भांडण केलं तर एक कोणतरी तुटणार आहे आणि एकच राहणार आहे. आणि तुटता तुटता तुम्हाला तो घाव देऊन जाणार आहे. म्हणून जेव्हा काचेची बांगडी हातात तुटते तेव्हा बराच वेळ हातामध्ये रक्त येतं, जखम होते. म्हणून जीवनामध्ये व्यवस्थित राहणं, दोघांनी जर 2 व्यक्तींनी मिळून मिसळून एकमताने राहिलं तर उत्तम नाद निर्माण होतो, ज्याला आपण म्हणतो किती छान हातात बांगड्यांचा आवाज येतोय. हे जीवन आहे. हे दत्तगुरूंनी त्या कंकणामार्फत सांगितलेलं आहे. असं राहा. पण स्वतःचा अधिकार थोडा दाखवला तर तुटाल आणि स्वतःला जखम करून घ्याल. म्हणून
जीवन जगताना गोडी गुलाबीनी राहणं, एकत्रित नांदणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांनी कंकणाला गुरु केलं. त्याच्यानंतर त्यांनी गुरु केलं कोळीला. मग कोळ्याला त्यांनी गुरु केलं. आपल्याला माहितीये कोळी आपण घरामध्ये प्रत्येकाच्या घर तो हे करतो, आणि जेव्हा जो घर उभा करतो तेव्हा मनुष्याचे विचार त्या घराप्रमाणे असतात आणि त्याच्यातच तो काही वेळा अडकतो. स्वतःचं वास्तव्य, स्वतःचं प्रदर्शन करायचा जेव्हा मनुष्य प्रयत्न करतो तेव्हा तो त्याच्यात फसतो. तोपर्यंत तो लोकांच्या नजरेत नसतो. कोळ्याचं घर केल्या केल्या असं कोण म्हणत नाही छान घर केले. पहिला झाडू घेतो, कोळ्याचं घर काढलं जातं. घरात कोळिष्टक आहेत म्हणजे घरामध्ये काहीतरी घाण आहे म्हणून आपण काढतो, त्याच्यात तो कोळी मरतो. म्हणून समाजामध्ये वावरताना तुम्ही कोळ्यासारखं स्वतःची मोठेपण, स्वतःचा अहंभाव हा बाहेर काढू नका. अन्यथा तुम्हाला बाहेरची लोक, बाहेरची जग हे झाडून टाकेल आणि त्याच्यात तुमचा मृत्यू होईल. म्हणून कोळ्यासारखं त्यांनी केलं. कोळ्याला काय ज्ञान, काय प्राप्त झालं? घर केलं आणि मग तो अहंकार कमी जास्त. कोळी जसं घर बांधतो तसं ते घर आत पण घेऊ शकतो त्याच्या शरीरामध्ये. उत्पत्ती देहातनच झाली आणि देहच त्याच्यात अडकला आणि नष्ट पावला. म्हणून मनामधनं उत्पन्न होणारा विचार हा उत्तमच जर निर्माण झाला तर तुम्ही त्या उत्तम विचारात अडकणार आहात. पण तो विचार जर चुकीचा निर्माण झाला आणि त्याचाच जर घर करून तुम्ही राहिलं तर तुम्ही त्याच्यातच स्वतःचं आयुष्यात संपणार आहात. म्हणून आपण म्हणतो ना की घरामध्ये, मनामध्ये कुठलीही गोष्ट घर करून राहू नये. त्याचा अर्थ दत्तगुरूंनी इथं या ज्ञानगुरु कोळीच्या मार्फत सांगितलेला आहे की मनामध्ये त्याला थारा देऊ नका. ते झालं ना, तिथनं मोकळं करून टाका, ती गोष्ट सोडून द्या. त्याचं घर तुमच्या मनामध्ये राहिलं एखाद्या गोष्टीचा तर ते तुम्हाला जाळल्याशिवाय, नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पटकन वेळेस त्या गोष्टीतनं बाजूला व्हायला शिका. म्हणून दत्तगुरूंनी कोळीला तुमच्या समोर केलं. आणि मग कोळ्याला केल्यानंतर त्यांनी पुढचा गुरु केला तो कारागिरीला केला. कारागीर म्हणजे शिल्पकाराला केला. की मनुष्याला कळलं पाहिजे मी काय घेतलं पाहिजे, काय कळलं पाहिजे. माझं आयुष्य, माझं जीवन जर उत्तम प्रकारे मला व्यतीत करायचं असेल तर मला काय माझ्या विचारांमधला भाग काढून टाकला पाहिजे हे त्या शिल्पकाराकडनं शिकलं पाहिजे. दगड तोच असतो पण जोपर्यंत त्याला किंमत नसते, जेव्हा शिल्पकार त्याच्यावरती हातोडे घालतो, छन्नी मारतो आणि नको तो भाग काढतो तेव्हा त्याचं शिल्प तयार होतं आणि ते पूजनीय होतं. असंच मनुष्याचं जीवन राहिलं पाहिजे. हे दत्तगुरूंनी ज्ञानाच्या गुरुच्या मार्फत सांगितलंय की मनुष्यच हा स्वतःचा जीवनाचा कारागीर आहे, शिल्पकार आहे. जे बामनराव पैनी म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे काय की आपणच आपल्या देहावरती, तुझा परमेश्वरांनी हा तुझ्या कर्माच्या अनुसरून जन्म दिलेला आहे. त्यातलं चांगलं वाईट काय आहे ना याचा तू विचार कर, ते काढून टाक. ते काढलंच तर तुझ्या अंतःकरणात असलेली सुंदर मूर्ती प्रगट होणार आहे आणि ती समाजापुढे येणार आहे. हे लक्षात ठेव. म्हणून तिथं तेवढी एकरूपता हवी. म्हणून त्यांनी शिल्पकाराला, कारागिराला गुरु केलं की जीवनात खूप महत्वाचं आहे. काय काढायचं आहे, मनुष्य काढत नाही म्हणून जन्मभर दगड राहतो आणि त्याच्या डोक्यावरती मग कपडे आपटले जातात किंवा नारळ फोडले जातात. पण जो घाव सोसतो, जो छन्नी हातोड्याचे घाव क्षणिक सोसतो, तोच उत्तम मूर्ती होते. म्हणून कायम जीवनामध्ये मनात साठलेल्या वाईट गोष्टी ह्या काढून टाका. कोणाच्या बाबत हेवे दावे मनामध्ये ठेवू नका. कारण नाही तुम्ही जर ठेवून राहिलात तर तुमच्या शरीराचं, मनाचं, विचारांचं, सगळ्यांचंच नुकसान होणार आहे आणि जीवन हे दगडासारखंच राहणार आहे. पण थोडंस जर कष्ट केलेत तर उत्तम आकार मिळणार आहे आणि उत्तम देह तयार होणार आहे. नंतर त्यांनी गुरु केलं टिटवीला. की टिटवी आपण बघितलं समुद्राच्या याच्यामध्ये की मासा धरून जाते. म्हणजे मनुष्य देह आपलं जे खाद्य आहे ते घेऊन जातो. पण आज समाज असा आहे की त्या खाद्याच्या मागे 100 जण येतात. ह्याला मिळालं, ओढून घ्या, ओरबाडून घ्या, ओढून घ्या, ओरबाडून घ्या.
आणि मग ते टिटवीला जेव्हा कळतं तसं मनुष्य पळत असतो की अरे मी कसं लपवू कसं लपवू कसं लपवू, पळ 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 पळतो आणि मग ते शेवटी सोडतो. ती टिटवी तिच्या चोचीतली मासा खाली सोडते आणि मग तिच्या मागे लागलेली घार जी असते किंवा कावळे जे असतात तर तो मासा पळवतात किंवा तो खातात, पण त्यांच्यात भांडणं होतात आणि ही टिटवी शांतपणे निघून जाते. अर्थ असा की जीवनामध्ये प्राप्त करताना ज्याच्यावरनं जर भांडण झालं आणि ते जीवावर बेतणार असेल तर ती गोष्ट तिथंच सोडा, म्हणजे तुमचा जीव वाचेल. उगाच अनाठाई त्या गोष्टीच्या मागे लागू नका, अन्यथा दुसरी शक्ती तुमच्यावर विजय प्राप्त करून, कारण घार ही टिटवीला सहज मारू शकते, कावळे टोचू शकतात. कावळ्याचं उदाहरण का दिलेलं आहे शास्त्रामध्ये? टोचणं, लोकांच्या टोचण्या जर तुम्ही खाल्ल्यात, मारण्यापेक्षा टोचण्या जास्त लागतात. ते जर टोचे खाल्ले तर तुमचा देहामध्ये तुमची वैचारिकता राहणार नाही आणि मृत्यूपेक्षा भयंकर जीवन तुम्हाला जगायला लागेल. टोमणे मारत आपण स्वीकारत जगणं. मग तसं टिटवीने इथं केलं की जे मला नको आहे, जे माझ्या जीवावर बेतणार आहे, ते तिने टाकून दिलं. ते टाकल्या टाकल्या ती सगळे त्याच्या मागे गेले आणि तिचा जीव वाचला. म्हणून टिटवीला दत्तगुरूंनी ज्ञानाच्या सारखं आपल्याला हे केलं. आणि पुढचा त्यांनी गुरु केला तो भ्रमर केला, की जो उत्तम प्रकारे गातो, त्याचं जे संगीत आहे ते नाद निर्माण करतं, पण नेमकं सूर्यास्ताच्या वेळी तो त्याच वासनेमध्ये त्याच वासामध्ये त्या फुलामध्ये अडकून राहतो आणि स्वतःचा जीव गमावून बसतो. म्हणजे उत्तम प्रकारे बुद्धिवान असलेला मनुष्य हा कितीही जरी बुद्धिमान असला, चतुर असला, उत्तमात उत्तम जीवन जगणारा असला, संकटांना सामना करणारा असला, भुंगा बघा अख्खं लाकूड पोखरतो, मग त्याला फुल पोखरणं काय जड आहे का? पण मोहामध्ये अडकतो. म्हणून भ्रमराचं त्यांनी सांगितलेलं आहे की भ्रमरासारखं जर मोहात अडकलात तर काळच्या पाकळ्यांमध्ये तुमचं जीवन लुप्त होणार आहे. म्हणून भ्रमरासारखं राहू नका. पुढचा गुरु त्यांनी केला मृगाला केला. जसं हरिण आहे की सगळीकडे बघा, कोणाच्या ताब्यात येत नाही, हरिण पळत राहतं, तसं मन आहे, सगळीकडे पळत राहतं. इकडं पळ तिकडं पळ, मला हे हवं, मला ते हवं, मला अमुक पाहिजे, हे माझ्याकडं नाही, शेजारच्यानी घोडागाडी घेतली माझ्याकडं नाही, तो काही करत नाही त्याच्याकडं आहे. हे म्हणजे त्या हरणासारखं मन आहे की सगळीकडे जातं. आणि मग जेव्हा ते उत्तम अवस्था काही ना काहीतरी चुकीचे उद्योग करून प्राप्त करतं, ते म्हणजे मृग अवस्था. त्या मृग अवस्थेमधनं त्याच्यात सुवर्ण अवस्था येतात, म्हणून त्याला सुवर्ण मृग म्हटलेलं आहे. आणि हे सुवर्ण मृग संगीताला भुलतं, म्हणून सुवर्ण मृगाची जर शिकार करायची असेल तर संगीत लावलं तर ते सुवर्ण मृग त्या संगीतामध्ये अडकतं. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे संगीत आणि संगत ह्या गोष्टीमध्ये मन अडकू शकतं. म्हणून संगीतात अडकलं नाही पाहिजे, तर आपल्या विचारांमध्ये अडकलं पाहिजे. मनुष्य देव बाह्य गोष्टींच्या संगीतात जेव्हा अडकला जातो तेव्हा मनुष्य स्वतःचा ऱ्हास करून घेतो. म्हणून सुवर्ण मृग फक्त जर पकडायचा असेल तर संगीत लावलं जातं. म्हणून मनावरती उत्तम जे मन पळत असतं हरणांसारखं, ते मोहामध्ये सुवर्ण मृग हा मोहाच्यामुळे स्वतःचं आयुष्य गमावून बसतो. म्हणून कधीही अचल गोष्टींच्या मागे लागू नये, चल गोष्टींच्या मागे लागणं गरजेचं आहे. जिथं तुम्ही ज्याच्यामध्ये अडकलात, एखाद्या गोष्टीत अडकलात तर ते तुमचा नाश केल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये कुठलीही गोष्ट कायम तुमच्या बरोबर राहत नाही. मग अगदी आई वडिलांपासून जन्म देणारे असो किंवा एखादी गोष्ट असो, घरदार असो, ही कायम तुमच्यापाशी राहत नाही. ही त्या हरणांसारखी सर्व बाजूला पळणारी आहे, तसंच मन सर्व बाजूने पाळणार आहे. त्याला स्थिर करणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी हे केलं की भ्रमर किड्याचं उदाहरण दिलंय.
की भ्रमरकिडा हा भ्रमरापेक्षा हुशार असतो. त्याला इतर गोष्टी लागत नाहीत, त्याला वरच्या कुठल्याच गोष्टी लागत नाहीत. 23 गुरूंपैकी कुठलीच गोष्ट लागत नाही, तो एकटाच असतो. आणि जो परमेश्वराने दिलंय ते सहज त्यांनी स्वीकार करतो. म्हणून संन्यासी लोक, साधू संत जे असतात यांना काहीच लागत नाही. अन्न, वस्त्र, निवारा काहीही लागत नाही. शांत जेव्हा ते भगवंताची प्राप्ती त्यांना होते, भगवंताची प्राप्ती होणे म्हणजे समोर परमेश्वर येऊन उभं राहणं नाही. मनाने एकरूपता जेव्हा जेव्हा साधला जातं, ती अवस्था म्हणजे भगवंत प्राप्ती आहे. आपल्या मनाची अवस्था स्थिर अवस्थेत जेव्हा होते आणि आपल्या देहाला कुठल्याही गोष्टींची जाणीव न होणे म्हणजे भगवंत प्राप्ती आहे. मग वरच्या 23 गोष्टींपासून जे ज्ञान दत्त गुरूंनी दिलेलं आहे समाजाला गुरुमार्फत, त्यातलं कशाचंच काही न घेतल्यामुळं त्यांनी भगवंत प्राप्त केली, तो म्हणजे भ्रमरकिडा. तो शांत राहतो, स्वतःचं अस्तित्व स्वतःच ठेवतो, तो भ्रमरासारखा वागत नाही. आणि मग त्याच्यात दत्तात्रयांनी त्याची तुलना ही एखाद्या मोठ्या, आपण हे म्हणतो की हिमालयामध्ये संन्यासी साधनेला बसलेले आहेत की काही नाही, उघड्या बसलेले आहेत. कारण कशाची जर तुम्हाला येणंच नाही, कुठल्या कंपनाचं तुमच्या देहामध्ये स्वीकृतपणाच नाही, तर त्याचा शरीरावरती कुठल्याच प्रकारे परिणाम होत नाही. म्हणून भ्रमरकिड्यासारखं होऊन राहावं असं त्यांनी दिलेलं आहे. की तेव्हा भगवंताची प्राप्ती जर व्हायची असेल तर ती अवस्था तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून हे 24 जे गुरुजींनी जे दिलेले आहे, हे फक्त ज्ञानाच्या त्या अवस्था दिलेल्या आहेत की परमेश्वरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही उत्पत्ती स्थितीला जन्म झाल्यापासून अस्त होईपर्यंत तुम्ही समाजाशी मध्ये राहताना कसं जीवन जगलं पाहिजे, त्याच्यासाठी या सर्व गोष्टी तुमच्या समोर मांडल्या पाहिजेत. हे जर तुम्ही स्वीकारलं आणि त्या मार्गावरनं जर तुम्ही चाललात, जे काही उणं धुणं तुम्हाला आता सांगितलं प्लस मायनस त्यातल्या गोष्टी, तर दत्तात्रयांची सेवा झाली असं त्याच्यामध्ये म्हणता येईल. नाहीतर वेगळ्या काही तुम्ही गुरूंचं त्यांनी दत्तात्रयांचे नाही आहेत, फक्त ज्ञान आहे. पण जितनं जितनं मिळेल तेवढं तुम्ही घ्या, पण त्याचं चांगल्या बरोबर वाईट दोन्ही गोष्टींचा विचार करा. आपण कानटोपी हिवाळ्यामध्ये घालतो, पण उन्हाळ्यामध्ये ती आपण बघत पण नाही, म्हणून तिला फेकून द्यायची नाही. जो सूर्य तुम्हाला उन्हाळ्यामध्ये अतिउष्णता देतो, तोच तुम्हाला थंडीमध्ये हवासा वाटतो, उन्हात जाऊन बसतो. पण उन्हाळ्यामध्ये आपण म्हणत नाही उन्हात जाऊन बसतो. अर्थ असा, हे जे सर्व ज्ञानगुरु आहेत हे दोन्ही बाजूनी तुमच्या विचारांवर, तुमच्या मतांवर, तुमच्या शरीरावर परिणाम करणारे आहेत. अवस्थेनुसार तुम्ही तो तत्व स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून उत्पत्ती स्थितीला आहे, प्रत्येक अवस्था ही उत्पत्ती आहे आणि प्रत्येक अवस्था ही स्थिती आहे आणि प्रत्येक अवस्था ही लय आहे. म्हणून दत्तात्रयांनी ह्या 24 गुरूंमार्फत, ज्ञानगुरु, गुरु म्हणजे ज्ञानगुरूंमार्फत समाजात कसं वागावं, कसं जगावं, कसं राहावं हे समाजापुढं ठेवलेलं आहे. त्यामुळे दत्तात्रयांचे 24 गुरु हे आत्ता मला जसं सोप्या भाषेत सांगता जेवढं आलं तेवढा सांगायचा प्रयत्न केला. काही सांगताना काही कमी जास्त चुकलं किंवा हे असेल तर क्षमस्व. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.